खरंच सांगते, एकदम काटेरी, कुरकुरीत, नळी पडलेली आणि अजिबात तेल न पिणारी अशी ही चकली. चकलीची रेसिपी आणि भाजणीची रेसिपी दोन्हीही एकाच व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्ही बघू शकता हातावर घेऊन चुरल्यानंतर मस्त असा चुरा होतोय आणि हाताला तेल लागत नाहीये. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भाजणीची चकली, तेही अगदी पटकन आणि टिकणारी कशी करायची ना ते बघूयात. चला, आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा, तुम्ही आता कढईमध्ये तेलात घातलेली चकली बघू शकता. एकमेकावर जरी घातली ना तरी तेलात तळायला घेतल्यानंतर अजिबात चिकटलेली नाही आहे आणि तेलात विरघळलेली नाही आहे, पदर सुटलेला नाही आहे आणि नंतर मात्र अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. तीळ आणि त्याच्या चकलीचा काटा अगदी मस्त दिसतोय की नाही. तर इथं मी वजनी प्रमाणात 200 ml पाणी घेतलेलं आहे. 200 ml पाणी उकळवून घ्यायचं आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, तिखट घालून घ्यायचं. तिखट म्हणजे लाल पूड आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ. आता हे पाणी आपल्याला भरपूर असं उकळवून घ्यायचं. जेवढं उकळवाल ना तेवढी चकलीची चव एकदम छान होते. आता इथं मी 2 चमचे म्हणजे आपले पोह्याचे चमचे तेल घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला तापवून याचं मोहन तयार करायचं आहे. आणि इथं 200 ग्रॅम वजनाचे 2 बाउल म्हणजे 2 कप म्हणजे 400 ग्रॅम हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे. ही भाजणी कशी केली ना हे पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला नक्की सांगते. तर आता या पिठामध्ये हे मोहन घालून घ्यायचं आणि मोहन घातल्यानंतर पीठ हलवून घ्यायचं. फार मोहन घालायचं नाही. फार मोहन घातलं की काय होतं, तर चकली तेल पिते किंवा तेलात विरघळते. म्हणून मग कमीत कमी म्हणजे बरोबर त्या रेशोमध्ये घालायचं आणि त्यानंतर हे जे गरम केलेलं पाणी आहे ते पाणी घालायचं. म्हणजे कुठंही चकलीला तिखट लागलं नाही, मीठ लागलं नाही किंवा कमी जास्त झालं असं होत नाही. पाण्यामध्ये उकळवल्यानंतर मस्त असा सगळा अर्क उतरतो आणि सगळ्या बाजूनी चकलीची चव एकसारखी होते. तुम्ही कितीही लॉट करा. आता मी एकच लॉट तुम्हाला दाखवणार आहे, पण 1 किलो भाजणी मी केलेली आहे. तर त्याची रेसिपी दाखवते. तर आता ही भाजणी जी आहे ना याच्यामध्ये सगळं साहित्य घालून गरम असतानाच हाताने थोडंसं मळून घ्यायचं. फार मळायची गरज नाही. थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी घालून हे पीठ असं मळत मळत राहायचं. आपल्याला दडपून ठेवायची पण गरज नाही किंवा उकड काढायची पण गरज नाही. अगदी झटपट सोप्या पद्धतीनं मस्त अशी ही चकली होते. आता हे छान मळून घेऊयात आणि याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊयात. तुम्हाला जर का चकलीला काटा चांगला हवा असेल ना तर पीठ जेवढं घट्ट ठेवता येईल ना तेवढं घट्ट ठेवा. म्हणजे अगदी पण घट्ट नको, नाहीतर मग चकली कडक होईल. तर तुम्ही हातामध्ये घेऊन बघू शकता आणि असा हा गोळा आपण छान मळून एकसारखा करून घ्यायचा. त्याला अजिबात चिरा पडल्या नाही पाहिजेत, म्हणजे चकलीला पण चिरा पडत नाहीत. आणि या पद्धतीनं तुम्ही केलं ना तर गोळा अगदी मऊसूत होतो. आता आपण हा सोऱ्यामध्ये भरून घेऊयात आणि एक एक चकली पाडून घेऊयात. तर हा जो सोरा आहे ना पितळी आहे, खूप छान आहे. याच्यामध्ये भरपूर पीठ बसतं आणि एकदा भरल्यानंतर त्याच्यामध्ये 15 चकल्या मस्त अशा पडतात. आणि हो, खूप रेटावं लागत नाही. आपल्याकडं जर का लाकडी सोरे असेल ना तर त्याला खूप ताकद लावावी लागते. याला ताकद न लावता अगदी पटकन मस्त अशी चकली तयार होते. तर आता या चकल्या पाडून घेऊयात आणि हो, तोपर्यंत तेल तापत ठेवूयात. म्हणजे तेल तापण्याचा वेळ जो आहे ना तो वाचतो. इकडं चकल्या घालायला घेतल्या की तिकडं तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये आपल्याला एक एक चकली सोडायची आहे. तर आता त्याच्या पण टिप्स मी तुम्हाला सांगते की चकली सोडताना कशी सोडायची. तळून पूर्ण झाले किंवा नाही, म्हणजे आतमध्ये कच्ची नाही आहे ना किंवा कडक झाली नाही आहे ना किंवा होऊ नये म्हणून काय करायचं हे पण सांगते. चला, आता हे तेलामध्ये आपण सोडायला सुरुवात करूया. तुम्हाला प्रत्येकीला वाटतं की नाही की आपली चकली अगदी परफेक्ट झाली पाहिजे. तर अगदी तापलेल्या तेलामध्ये थोडासा एक तुकडा पिठाचा टाकून बघा. तो वरती तरंगला की तेल तापलं असं समजायचं आणि चकल्या तेलामध्ये सोडायच्या. या चकल्याचं प्रमाण बरोबर असल्यामुळं ना हातात चकली कितीही वेळ तुम्ही धरलीत तरी ती तुटत नाही. आता काय झालं तर थोडीशी कडेला चिकटली म्हणून मी कढई हलवली आणि ती तेलामध्ये ओढून घेतली. आता ही चकली आपण तळून घेऊयात. आता तळताना बघा,
ही अगदी बारकाव्याची टीप आहे, पण याच्यामुळं तुमची चकली आतमध्ये पोकळ होईल आणि कच्ची राहणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, बारीक गॅसवरती तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये चकल्या घालून घ्यायच्या आणि जोपर्यंत हे तेलाचे बुडबुडे येतात तोपर्यंत चकली पलटवायची नाही. तेलाचे बुडबुडे कमी झाले की नाही, की मग मात्र अशी एक एक चकली पलटवायची. हे बघा, आता पलटल्यानंतर पुन्हा पलटलेल्याच बाजूला बुडबुडे यायला लागले. तर हे बुडबुडे शांत होईतोपर्यंत आपण चकली फक्त हलवत राहायची, म्हणजे अगदी मध्ये मध्ये बघायचं आणि सावकाश हलवायची. म्हणजे फार त्याला हात लावायचा किंवा लसालसा म्हणतो ना आपण, तसं करायचं नाही. खूप वेळा फिरवायची नाही, म्हणजे मग आतमध्ये कच्ची राहणार नाही आणि खुसखुशीत पण होईल. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात. आता हे बघा, अरे निथळायची राहिली, निथळून घेते आणि तुम्ही बघा की मस्त अशी काटेरी चकली आपली तयार झाली. आता या प्रमाणामध्येच एवढंच साहित्य वापरून तुम्ही कितीही लॉट करू शकता आणि किती वेळा चकली तळू शकता. तर 1 किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये, म्हणजे 1 किलो तांदूळ, हरभरा डाळ आणि बाकीचं साहित्य, म्हणजे साधारण 2 किलो पीठ तयार होतं आणि 1 किलो वजनी प्रमाणात तांदळाची ही आपण चकली करतो. तर आवडली की नाही? चला पटकन व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. म्हणजेच काय, तर व्हिडिओ शेअर करा आणि चकली जर का आवडली ना, तर एक कमेंट मात्र नक्की करा. म्हणजेच तुमच्यासारख्या नवनवीन मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. आमच्याकडे ना दिवाळीमध्ये साधारण 2 ते 3 वेळा तरी चकल्या केल्या जातात. त्यामुळं ना एवढं छान प्रॅक्टिस झाले. तर आता ह्या चकल्या आपण काढून घेऊयात, गार करूयात. आता भाजणीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी रेशनचे साधे तांदूळ वापरलेत. 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेत. सावलीमध्ये वाळवलेले होते. 1 दिवस पूर्ण वाळवून ठेवले आणि त्यानंतर हे 1 किलो तांदूळ जे आहेत ते आपल्याला कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचेत. आता भाजणी भाजताना पण छोट्या छोट्या टिप्स असतात, ज्यामुळं तुमच्या भाजणीचा वास खूप दिवस टिकून राहतो, भाजणी खराब होत नाही. तर याही टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. तर आता हे तांदूळ आपण असे भाजलेत की हातावर घेऊन चुरल्यानंतर याचा चुरा होईल. अशा पद्धतीने भाजून व्हायला साधारण 15 मिनिटे तरी लागतात. बारीक गॅसवरती भाजायचं. जाड बुडाची कढई घ्यायची. आता 2 लॉटमध्ये मी हे तांदूळ भाजून घेतलेत. आता तांदूळ भाजून झाल्यानंतर अर्धा किलो हरभरा डाळ. आता हे प्रमाण जे आहे ना, ते मी स्क्रीनवरती पण तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याच प्रमाणामध्ये घेऊन भाजणी करू शकता. आता हरभऱ्याची डाळ जी आहे ती धुतलेली नाही किंवा वाळवलेली नाही. फक्त तांदूळ धुवून वाळवलेले आहेत. आता ही हरभऱ्याची डाळ फक्त पुसून घ्यायची आणि कढईमध्ये भाजायची. अशी लालसर झाली की नाही, की काढून घ्यायची आणि ती एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायची. मग तेव्हा त्याचा खुळखुळ आवाज येतो की समजायचं आपली डाळ मस्त भाजली गेली. आता 100 ग्रॅम उडदाची डाळ. ही 100 ग्रॅम उडदाची डाळ जी आहे ना, ती पण लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायची आणि तीही आपल्याला या सगळ्या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायची. आता यामध्ये एक डाळ मी फक्त वापरलेली नाही आहे. का आणि कुठली सांगते. तर आता साबुदाणा 100 ग्रॅम. 100 ग्रॅम साबुदाण्याच्या लाह्या फुटेतोपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आता हा कप जो आहे ना, तो मेजरमेंटचा आहे. हा 100 ग्रॅमचा कप आहे. त्याच मेजरमेंटने मी परफेक्ट सांगितलेला आहे. तर हा साबुदाणा, आता साबुदाणा कसा भाजायचा ना, हे साधारण सगळ्यांना माहिती आहे. की तो लालसर होईतोपर्यंत आणि लाह्या फुटेतोपर्यंत भाजून झाला की यामध्ये तो काढून घ्यायचा. आता त्यानंतर आपण काय करूयात, तर 100 ग्रॅम धने. धने घाला, जिरे घालू नका. जिरे घातलेत की नाही, की आपली चकलीची भाजणी जी आहे ना, ती काळपट होते. तर धने फक्त कोमट करायचे आणि घालून घ्यायचे. आणि 100 ग्रॅम जाड पोहे, म्हणजे कांदे पोह्याचे पोहे, हे पण आकसले की काढून घ्यायचे. एवढेच भाजायचे आणि या सगळ्या मिश्रणामध्ये घालायचं. तर आता इथं तुम्हाला सांगते की मी मुगाची डाळ अजिबात वापरलेली नाही. मुगाच्या डाळीमुळं काय होतं, तर चकली मऊ पडते, म्हणून मुगाची डाळ वापरायची नाही. आता ही आपली भाजणी तयार झाली. यामध्ये एक मोठा चमचा भरून कच्चा ओवा घालायचा. ओवा भाजायचा नाही. कच्च्या ओव्याची चव एकदम मस्त येते. किती छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्यामुळं आपली चकली अगदी छान होईल. तर आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. हळद भाजणी दळतानाच घालून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला पुन्हा घालावी लागत नाही. आणि हळदीमुळं तेलात चकली घातल्यानंतर जी चकली काळी पडते ना, ती पडत नाही.
तर मस्त मौसूद अशी आपली चकलीची भाजणी तयार आहे. आता या भाजणीचं प्रमाण घेऊन तुम्ही मस्त अशा चकल्या करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार.